नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्यापैकी अनेकांच्या मनात कधी ना कधी हा विचार नक्कीच येतो की मी वर्षानुवर्षे दुसऱ्या देवांची पूजा केली, पण आता माझं मन पूर्णपणे स्वामींकडे ओढलं जातंय. प्रत्येक ठिकाणी स्वामींचा फोटो दिसणं, कानावर स्वामींचे नाव पडणं आणि मनात फक्त स्वामींचाच विचार येणं. हे सगळं घडताना मनात एक भीती वाटते की मग जुन्या देवांची पूजा सुटली तर आपल्याला पाप लागेल का? स्वामींना हे आवडेल का? मित्रांनो, जर तुमच्याही मनात ही शंका असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सगळी द्विधा मनस्थिती दूर करेल. स्वामींनी स्वतः या प्रश्नाचं उत्तर कसं दिलं आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भक्त हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. स्वामींची भक्ती तुम्ही स्वतःच्या मनाने ठरवून करत नाही आहात. आज तुमचं मन स्वामींकडे ओढतंय, याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात आता काहीतरी खूप मोठे बदल होणार आहेत. जेव्हा आपल्या आयुष्यातील जुनी कर्म संपून एका नवीन अध्यायाची सुरुवात व्हायची असते, तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड आणि तुम्ही आजवर पूजलेले सर्व देव मिळून तुम्हाला एकाच शक्तीकडे ढकलतात. आणि ती शक्ती म्हणजेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ. साईबाबा असोत, महादेव असोत की तुमचं कुलदैवत, हे सर्व देव मिळून तुम्हाला स्वामींच्या चरणाशी आणत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की पुढच्या प्रवासात तुमचा हात पकडण्यासाठी फक्त स्वामीच समर्थ आहेत. त्यामुळे पाप लागण्याचा विचार मनातही आणू नका. उलट आनंद माना की सर्व देवांनी मिळून तुमची निवड स्वामींसाठी केली आहे. दुसरा एक प्रश्न जो तुमच्या मनात येतो तो म्हणजे मला अक्कलकोटला जायचं आहे, पण योगच येत नाहीये. स्वामी मला का बोलवत नाहीत? बाळा, असं कधीच नसतं की स्वामींना तू नको आहेस. स्वामी म्हणतात, अरे बाळा, तुला माझ्याकडे अक्कलकोटला यायचं आहे, पण तुला वाटतंय योग येत नाही. पण असं काहीच नाहीये. तू जिथे आहेस तिथेच डोळे बंद कर आणि माझं नामस्मरण कर. मी तुझ्या पाठीशी कायम आहे. तुझ्या प्रत्येक दुःखात मी तुझा अश्रू पुसायला तिथे आहे आणि तुझ्या सुखात तुझ्यासोबत हसायलाही तिथेच आहे. अक्कलकोट हे केवळ एक ठिकाण नाही. अक्कलकोट तिथेच आहे जिथे तुझी अढळ श्रद्धा आहे. आता मी तुम्हाला एका भक्ताचा खरा अनुभव सांगतो, जो ऐकल्यावर मनातली भीती नाहीशी होईल आणि श्रद्धा अधिक घट्ट होईल. एका गावात एक गृहस्थ राहायचे, जे वर्षानुवर्षे आपल्या कुलदैवताची आणि इतर देवांची खूप भक्ती करायचे. पण एकदा अक्कलकोटला गेल्यावर स्वामींचे दर्शन घेताच त्यांचे मन पूर्णपणे बदलले. त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी फक्त स्वामीच दिसू लागले. त्यांच्या मनात सारखा विचार येऊ लागला की जर मी आता फक्त स्वामींचे नामस्मरण केले आणि माझ्या जुन्या देवदेवतांची पूजा कमी झाली तर ते देव माझ्यावर कोपतील का? मला पाप लागेल का? या भीतीपोटी ते नीट भक्तीही करू शकत नव्हते आणि पूजाही करू शकत नव्हते. एके रात्री त्यांच्या स्वप्नात स्वामी आले. स्वामींनी त्यांना एक सुंदर बाग दाखवली. त्या बागेत अनेक प्रकारची फुले होती, गुलाब, मोगरा, जास्वंद. स्वामींनी विचारले, बाळा, या सगळ्या फुलांचा सुगंध वेगवेगळा असला तरी या सर्वांना पाणी देणारा मूळ आधार, माती आणि पाणी एकच आहे ना? स्वामी पुढे म्हणाले, अरे वेड्या, तू कोणत्याही देवाची पूजा कर, ती शेवटी माझ्यापर्यंतच पोहोचते. कारण सबई देवो का देव, स्वामी समर्थांचा देव. मी कोणापेक्षा वेगळा नाही, मी सर्वांमध्ये आहे. स्वामींनी त्यांना पटवून दिले की जेव्हा आपण एका मोठ्या समुद्राकडे जातो तेव्हा वाटेतल्या नद्यांचा अपमान होत नाही, तर त्या नद्या स्वतः समुद्रात विलीन झालेल्या असतात. तसेच जेव्हा तुम्ही स्वामींची भक्ती करता तेव्हा तुमच्या कुलदैवताची आणि इतर सर्व देवांची सेवा आपोआप घडते. स्वामी कुणालाही आपल्या पूर्वजांच्या किंवा देवांच्या परंपरेपासून तोडत नाहीत, तर ते त्या भक्तीला पूर्णत्व देतात. त्यामुळे भक्तांनो, मनातली शंका काढून टाका. जर स्वामींनी तुम्हाला साथ घातली आहे तर निशंक होऊन त्यांच्या चरणी लीन व्हा. ते तुमचे रक्षणकर्ते आहेत, ते तुमचे पिता आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नाही, तर ते स्वामींनी तुम्हाला दिलेलं वचन आहे. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? तुमचं मनही असं कधी स्वामींकडे ओढलं गेलंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लिहा. श्री स्वामी समर्थ.